नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे या सरकारी कर्मचाऱ्याची आली मोठी धक्कादायक बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला चला सुरू करूया. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या संभाव्य अंमलबजावणीची बातमी महत्त्वाची आहे. या आयोगामुळे सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांचे वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ अपेक्षित आहे. मात्र 1 जानेवारी 26 पूर्वी निवृत्त होणाऱ्यांना लाभ मिळणार नाही या वृत्ताने चिंता वाढवली आहे. निवृत्तीच्या तारखेवरून निर्माण झालेल्या समग्र अलीकडे काही माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकार 8व्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी पेन्शनधारकांची 2 गटांमध्ये विभागणी करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. 1 जानेवारी 26 पूर्वी निवृत्त झालेले आणि त्यानंतर निवृत्त होणारे असे गट करून लाभ दिला जाईल असे म्हटले गेल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या वृत्तानुसार 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाच्या फायद्यापासून वंचित ठेवले जाईल की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे लाखो पेन्शनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते, कारण याचा थेट परिणाम त्यांच्या मिळणाऱ्या पेन्शनवर होणार होता. अर्थमंत्र्यांचे आश्वासन आणि फिटमेट फॅक्टर या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी पेन्शनधारकांना घाबरण्याचे कारण नाही असे सांगत वित्त विधेयकातील बदल हे केवळ जुन्या नियमाच्या स्पष्टतेसाठी असल्याचे म्हटले. पेन्शन लाभात कोणतीही कपात होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. 7व्या वेतन आयोगाप्रमाणेच निवृत्तीच्या तारखेचा विचार न करता सर्वांना समान लाभ मिळाले आहे आणि 8व्या वेतन आयोगातही हे धोरण राबविले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. 8व्या वेतन आयोगासोबतच फिटमेट फॅक्टरची ही चर्चा जोर धरत आहे. तज्ज्ञांच्या मते हा फिटमेट फॅक्टर 2 ते 2.86 च्या दरम्यान असू शकतो. तर तो 2 ठेवला तर किमान वेतन 18,000 रुपयाहून 36,000 रुपये आणि किमान पेन्शन 9,000 रुपये 18,000 रुपये होईल. सरकार लवकरच याबाबत निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.